तर कर्जतमध्ये अजित पवार गटाचं राज्यव्यापी अधिवेशन पार पडणार आहे आणि यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. अजित पवारांसह सर्व नेते या ठिकाणी उपस्थित राहणार असून यावेळी राजकीय रणनीतीबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. घड्याळ तेच आहे मात्र वेळ नव्ही आहे असा खोचक टोला त्यांनी लगावलाय. दरम्यान राजकारणात बहुमताला महत्त्व असतं हे आमच्या वरिष्ठांना कधी पटलं नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय. यावेळी बोलताना त्यांनी चौफेर टोलेबाजी केली आहे. 15 दिवस थोडीशी माझी तब्येत त्या ठिकाणी मला वीकनेस आलेला होता. डॉक्टरांनी काही काळजी घ्यायला सांगितली. तशा प्रकारची काळजी मी घेतली आणि खुशाल चर्चा सुरू झाली की अजित पवारला राजकीय आजार झाला. आणि मी असला लेचा पेचा नाही राजकीय आजार होणारा. जे काही असेल ते तोंडावर बोलणारा मी माणूस आहे. लोकशाहीमध्ये काम करत असताना बहुमताचा आदर करायचा असतो हे आम्ही आमच्या वरिष्ठांसकट सगळ्यांना सांगत होतो. परंतु काहींनी ऐकलं काहींनी नाही ऐकलं. आता काय करायचं. शेवटी लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून अशा प्रकारची भूमिका ही मित्रांनो आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागलेली आहे. आम्ही काही साधू संत नाहीये. आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं, अनेक सरकारमध्ये काम केले. मित्रांनो, कुणी त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष देश पातळीवर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही नजर जर टाकली तर वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या सहकार्यांच्या बरोबर जातात, परंतु आपली विचारधारा सोडत नाही. मी आपल्याला सगळ्यांना या निर्धार सभेच्या निमित्तानं आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगू इच्छितो की आमची विचारधारा स्पष्ट आहे. हा अधिकाराचा वापर करत असताना इतरांना त्रास होणार नाही, इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाही, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये अंतर पडणार नाही. अशा प्रकारची भूमिका सर्वांनीच घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये कुणी त्याच्यात वेगळं समजण्याचं कारण नाही. शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर अजित पवार गटानं आक्षेप घेतला होता आणि त्यावर शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अजित पवारांनी का लढवली नव्हती असा सवाल शरद पवार गटाच्या वकिलांनी विचारला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह कुणाला द्यावं यावर बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरील निवडीवर अजित पवार गटानं आक्षेप घेतला होता. त्यावर शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. शरद पवार जर हुकुमशाही पद्धतीनं पक्ष चालवत होते तर सप्टेंबरमध्ये शरद पवारांविरोधात राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक का लढवली नाही असा सवाल कामत यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान केला. अजित पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा करणं म्हणजे विश्वासघात असल्याचं कामत यांनी सांगितलं. तसंच अजित पवार यांना समर्थन देणाऱ्या सगळ्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं 31 जानेवारीच्या आत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायला सांगितलेला आहे. त्यामुळे आमदारांनी अजित पवारांना दिलेलं समर्थन बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद कामत यांनी केला. क्या दलीलें थी 1, 2, 3 उसका विवरण करते हैं. हम ना आक्षेप लगाते हैं और न ये कहते हैं कि चुनाव आयोग इतने दिनों में निर्णय देगा, इतने दिनों में नहीं देगा. ये घृणात्मक है, भ्रष्टा योग्य है. और आज चुनाव आयोग ने इस प्रकार की चीज के लिए सब लोगों को चेतावनी दी है. शरद पवार गटाकडून युक्तिवाद करताना देवदत्त कामत यांनी विविध राजकीय पक्षांच्या खटल्यांचा दाखला दिला. अर्जुन सिंह विरुद्ध काँग्रेस, शरद यादव आणि संयुक्त जनता दल, शरद सिन्हा विरुद्ध KG कृष्णन, तसंच PA संगमा आणि शरद पवार अशा विविध प्रकरणात केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाचे दाखले कामत यांनी सादर केले. सिर्फ विधायिका का टेस्ट ही नहीं है कानून में. उच्चतम न्यायालय ने ये कहा है बार बार कि विधायिका का टेस्ट नहीं है. टेस्ट उतना ही आवश्यक है जो संगठन का टेस्ट होता है, जो संगठन की संख्या का टेस्ट होता है. तो ये 4-5 मुद्दों में हमने रखी है दलील. 4 तारीख को
कामत जी समाप्त करेंगे और मैं अपनी बाकी जो बची हुई दलील है उसको रखूंगा। अजित पवारांच्या पक्षातील बंडानंतर पवार काका पुतण्यामध्ये पक्षावरील वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे। निवडणूक आयोगात हा वाद पोहोचला असून आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जातोय। नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।